हेर्ले गावात स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेवरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी जिल्हा परिषद सदस्य माननीय अतिश शिंगे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात इशारा देत सांगितलंय की लोकांना विश्वासात न घेता कोणताही स्मार्ट मीटर बसवणं योग्य नाही। नागरिकांच्या मनाविरुद्ध सक्तीने मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना स्टाईलनं उत्तर दिलं जाईल। गावात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणकडून सुरू असलेल्या हालचालींची माहिती मिळताच अतिश शिंगे यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांशी संवाद साधला। त्यानंतर त्यांनी महावितरणच्या हेर्ले विभागाच्या ज्युनियर इंजिनियर प्रियांका सूर्यवंशी व संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारलं। यावेळी त्यांनी सांगितलं की स्मार्ट मीटर बसवण्याबाबत शासनाचं धोरण, त्याचे फायदे तोटे आणि नागरिकांच्या शंकांचं समाधान प्रथम केलं पाहिजे। लोकांच्या संमतीशिवाय किंवा त्यांच्या मनाविरुद्ध कोणत्याही घरात स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये। नागरिकांचा विश्वास संपादन करून पुढील कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। गावकऱ्यांनीही स्मार्ट मीटरबाबत विविध शंका उपस्थित करत सक्तीच्या विरोधात भूमिका मांडली। यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन नियमानुसार पुढील कार्यवाही करण्याचं आश्वासन दिल्याचं सांगण्यात आलं आहे। हेर्ले गावातील या घडामोडीमुळे स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून नागरिकांना विश्वासात घेऊन कोणताही निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरते आहे। या प्रसंगी सयाजी गायकवाड, कुमार हराळे, आनंदा गवळीसर, बाबा सुरुईकर, बाळासाहेब भाई, अरुण परमार सर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे।